मंडळी, इतिहासाला त्याग, समर्पण, भोगणं, सोसणं असे जर काही शब्द सांगितले तर इतिहास एकच नाव सांगतो. ते नाव म्हणजे महाराणी येसूबाई. आपल्या पतीची निर्घृण हत्या झालेली असताना, आपला लहान मुलगा आपल्यासोबत मुघलांच्या छावणीत अडकलेला असताना सुद्धा मराठ्यांची ही राणी मात्र प्रचंड धीरानं लढत राहिली. मुघलांच्या छावणीत तब्बल 30 वर्षे खूप काही सोसत राहिली. येसूबाईंची गोष्ट आपण या व्हिडिओमध्ये आधीच पाहिलेली आहे. पण येसूबाई राणी साहेबांची मराठ्यांनी मोठ्या पराक्रमानं दिल्लीच्या दरबारातून सुटकाही केली होती आणि सन्मानपूर्वक त्यांना महाराष्ट्रामध्ये परतही आणले होतं. ही आनंदाची गोष्ट बऱ्याच जणांना माहितीच नसते. त्यामुळे आज या व्हिडिओमध्ये येसूबाईंना कोणी सोडवलं, कोणामुळे त्या महाराष्ट्रात आल्या, कधी आल्या, कशा आल्या, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार आहोत. पण ती गोष्ट नीट समजून घ्यायची असेल तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि हाईप सुद्धा करावं लागेल. मंडळी, गोष्ट सुरू होते 1707 साली. आलमगीर औरंगजेब या महाराष्ट्राच्या मातीला जिंकायला दिल्ली सोडून दख्खनेत आला होता, पण याच दख्खनेमध्ये त्याची कबर खोदली गेली. 1707 ला जेव्हा औरंगजेब मेला तेव्हा त्याचं सगळं सैन्य आणि त्याची मुलं दिल्लीला पळाली, कारण त्यांना औरंगजेबाचं रिकामं झालेलं सिंहासन बळकवायचं होतं. छत्रपती शाहू आणि येसूबाई दोघेही मुघलांच्या कैदेमध्ये होते, पण दिल्लीला जात असताना मुघलांनी या दोघांपैकी शाहू महाराजांची सुटका केली. दुर्दैवानं येसूबाईंना ही लोक दिल्लीला घेऊन गेली. शाहू महाराज जेव्हा महाराष्ट्रामध्ये आले तेव्हा महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यांचं स्वागत केलं, मोठ्या सन्मानानं त्यांना छत्रपती बनवलं. दिल्लीला जेव्हा ही सगळी लोक गेली तेव्हा औरंगजेबानंतर औरंगजेबाचा मुलगा गादीवरती बसला, त्याच्यानंतर त्याचा मुलगा गादीवरती आला, त्याच्यानंतर त्याचा मुलगा गादीवरती आला. म्हणजे औरंगजेबाचा मुलगा, नंतर नातू आणि नंतर पणतू, अशा वंश परंपरेनं ते सिंहासन पुढे चालत राहिलं. 1714 मध्ये दिल्लीचा बादशाह होता फरुखसियार, जो औरंगजेबाचा पणतू होता आणि महाराष्ट्रात स्वराज्याचे छत्रपती होते, छत्रपती शाहूराजे. पण यावेळी दोन आणखी महत्वाची नाव आहेत जी आपल्याला विसरून चालणार नाहीत. छत्रपती शाहूंच्या दरबारातलं एक महत्वाचं नाव म्हणजे पेशवे बाळाजी विश्वनाथ आणि फरुखसियार बादशाच्या दरबारातलं एक महत्वाचं नाव म्हणजे सय्यद हुसेन अली. या सय्यद हुसेन अलीला फरुखसियार इतका घाबरायचा, कारण त्याला माहित होतं दिल्लीचा बादशाह कोणी बनायचं हे ठरवणारा खरा किंगमेकर सय्यद हुसेन अलीच आहे. त्यामुळे सय्यद हुसेन अली जर दिल्लीमध्ये फार काळ राहिला तर तो आपल्याला सिंहासनावरून खाली खेचेल आणि दुसऱ्या कोणाला तरी बादशाह बनवेल, ही भीती फरुखसियार बादशाहला कायम खात होती. म्हणूनच फरुखसियार बादशाहनं एक डाव ठेवला. या डावांतर्गत फरुखसियारनं या हुसेन अलीला महाराष्ट्राची सुभेदारी देऊन त्याला महाराष्ट्रात पाठवलं आणि पाठोपाठ मराठ्यांना एक निरोप पाठवला आणि सांगितलं, तुम्ही हुसेन अलीला मारून टाका. इकडे मराठ्यांचे पेशवे होते बाळाजी विश्वनाथ, प्रचंड हुशार, प्रचंड चतुर. त्यांना हे माहित होतं की दिल्लीचा बादशाह बदलण्याची ताकद या हुसेन अलीमध्ये आहे आणि या हुसेन अलीला जर आपण आपल्या बाजूने वळवलं तर आपण दिल्लीच्या बादशाहवरती स्वारी करून जाऊ शकतो. त्यामुळे बाळाजी विश्वनाथांनी हुसेन अलीला मारलं नाही, उलट त्याच्यासोबत हात मिळवणी केली. हुसेन अलीला जेव्हा समजलं की फरुखसियारनं आपल्या मारण्याची सुपारी मराठ्यांनी दिली होती, तेव्हा हुसेन अली सुद्धा त्याच्याविषयी चिडला आणि त्याने सुद्धा मराठ्यांसोबत हात मिळवणी केली. म्हणजे फरुखसियार बादशाच्या विरोधातल्या दोन मोठ्या सत्ता, दोन मोठी माणसं म्हणजे बाळाजी विश्वनाथ आणि सय्यद हुसेन अली आता एकत्र आले होते आणि हे दोघे मिळून फरुखसियार बादशाला गादीवरून काढणार होते. झालं असं की मराठ्यांचे बाळाजी विश्वनाथ यांनी हुसेन अलीकडे 3 मागण्या ठेवल्या. त्यातली पहिली मागणी होती आमच्या स्वराज्याला अधिकृत मान्यता देण्यात यावी. दुसरी मागणी होती आमच्या दख्खनेचे चौथाई सरदेशमुखीचे हक्क आम्हाला द्यावेत. आणि तिसरी महत्वाची मागणी होती तुमच्याकडे असणाऱ्या आमच्या येसूबाई राणी साहेबांची सुखरूप सुटका करण्यात यावी. या तिन्ही मागणी जेव्हा हुसेन अलीनं फरुखसियार बादशाला पत्राने लिहून पाठवल्या तेव्हा फरुखसियार बादशानं तीनही मागण्या फेटाळून लावल्या. यामुळे हुसेन अलीही चिडला आणि बाळाजी विश्वनाथ सुद्धा चिडले. याच्यावरती तोडगा म्हणून बाळाजी विश्वनाथांनी जी चाल खेळली ती मराठ्यांचीच नाही, सबंध हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली पाहिजे. ती चाल अशी होती, बाळाजी विश्वनाथांनी दिल्लीच्या बादशाला म्हणजे फरुखसियारला पत्र लिहून सांगितलं की औरंगजेबाचा खरा नातू मोईनुद्दीन मेलेला नाहीये, तो आमच्या ताब्यामध्ये आहे आणि आम्ही त्याला घेऊन आता दिल्लीमध्ये येणार आहे. फरुखसियार घाबरला, कारण फरुखसियार औरंगजेबाचा पणतू होता. जर औरंगजेबाचा नातू असणारा मोईनुद्दीन दिल्लीमध्ये आला तर दिल्लीचे लोक त्याला बादशाह बनवतील आणि मला माझं राज्य सोडावं लागेल, ही भीती त्याला वाटत होती. त्यामुळे त्याने हुसेन अलीला पत्र लिहून सांगितलं की तू एक काम कर, तू मराठ्यांना दिल्लीमध्ये येऊ देऊ नको, तूच त्या मोईनुद्दीनला घेऊन दिल्लीमध्ये ये, आपण परस्पर त्याला मारून टाकू. पण हुसेन अली आता फरुखसियारचं ऐकणार नव्हता, कारण हुसेन अली आता मराठ्यांचा मित्र झाला होता. मराठ्यांच्या मदतीने हुसेन अलीनं सांगितलं की आता मराठी ऐकणार नाहीत, मराठे दिल्लीमध्ये येणार. मराठे सज्ज झाले. बाळाजी विश्वनाथांनी एक खोटा तोत्या पोरगा उभा केला, त्याला हत्तीवरती बसवला.
हत्ती सजवला, मराठ्यांचं मोठं सैन्य सज्ज झालं. त्यात बाळाजी विश्वनाथ स्वतः हजर होते. बाळाजी विश्वनाथांचा मुलगा म्हणजे बाजीराव, जो बाजीराव पेशवा म्हणून नंतर बनणार होता, तोही उपस्थित होता आणि खंडेराव दाभाडे सुद्धा या मोहिमेमध्ये उपस्थित होते. शिवाय या सगळ्यांसोबत हुसेन अली स्वतः जातीनं या मोहिमेमध्ये उपस्थित होता. या सगळ्यांना घेऊन तो सजवलेला हत्ती घेऊन, त्या हत्तीवरती बसलेला खोटा मोइनुद्दीन घेऊन मराठे दिल्लीमध्ये पोहोचले. मराठ्यांना दिल्लीमध्ये आलेलं पाहून आणि हत्तीवरचा तो मोइनुद्दीन पाहून दिल्लीचे लोक कुर्निसात करायला लागले. औरंगजेबाचा नातू आलाय म्हणून ते लोक आनंदले. आणि इकडे फरुखशाह बादशाह मात्र फार घाबरला. त्याला वाटलं आता आपलं राज्य संपलं. फरुखशाह बादशाहनं हुसेन अलीला सांगितलं, तू एक काम कर, आपण चर्चा करू. चर्चेसाठी त्याने बाळाजी विश्वनाथ आणि हुसेन अली यांना आपल्या दरबारामध्ये बोलवलं. लक्षात घ्या, हुसेन अली, बाळाजी विश्वनाथ फरुखशाह बादशाह समोर जेव्हा चर्चेसाठी आले तेव्हा त्यांनी परत एकदा त्याच 3 मागण्या फरुखशाह बादशाह समोर ठेवल्या. पहिली मागणी, चौथाई सरदेशमुखीचे हक्क आम्हाला दे. दुसरी मागणी, आमच्या स्वराज्याला अधिकृत मान्यता दे. आणि तिसरी मागणी, आमच्या येसुबाई राणीसाहेबांची सन्मानपूर्वक सुटका कर. पण फरुखशाह बादशाहनी याही वेळी 3ही मागण्या फेटाळून लावल्या. फरुखशाह बादशाहचा राग बाळाजी विश्वनाथांना होताच, पण त्याच्याहून जास्त हुसेन अलीला जास्त होता. कारण पहिली गोष्ट, हुसेन अलीच्या मारण्याची सुपारी फरुखशाह बादशाहने मराठ्यांना दिली होती. आणि दुसरी गोष्ट, हुसेन अलीच्या 2 पत्रांना फरुखशाह बादशाहनं आधीच फेटाळलं होतं. यावेळी हुसेन अली इतका चिडला की त्यांनी भर दरबारामध्ये त्या फरुखशाह बादशाहला खाली खेचलं, त्याचे दोन्ही डोळे फोडून टाकले, त्याला मारून टाकलं आणि दिल्लीचा नवा बादशाह आपल्या मर्जीतल्या नव्या मालकाला बोलावलं. आणि हुसेन अलीच्या मर्जीतला तो नवा बादशाह आता हुसेन अलीचं सगळं काय ऐकणार होता. म्हणून मराठ्यांच्या 3ही मागण्या हुसेन अलीनं त्या नवीन बादशाहकडून मान्य करून घेतल्या. आणि आता मराठ्यांना चौथाई सरदेशमुखीचे सगळे हक्क मिळाले. त्याचबरोबर मराठ्यांच्या स्वराज्याला अधिकृत मान्यता मिळाली. येसुबाई राणीसाहेबांची सन्मानपूर्वक सुटकाही झाली. आणि याच्याही पलीकडे चौथी मागणी म्हणजे त्या बादशाहनं मराठ्यांना 50 लाखांची खंडणीही दिली. अशा पद्धतीनं महाराणी येसुबाई सरकारांची या महाराष्ट्रामध्ये सन्मानपूर्वक आगमनाची मिरवणूक निघाली. बाळाजी विश्वनाथांच्या या मोठ्या हुशारीमुळं, त्यांच्या मुत्सद्देपणामुळं मराठ्यांची राणी 30 वर्षांच्या कारागृहात, 30 वर्षांच्या वनवासानंतर पुन्हा एकदा या रामराज्यामध्ये, स्वराज्यामध्ये परतली. सुदैवानं महाराणी येसुबाई जेव्हा स्वराज्यात आल्या तेव्हा त्यांचाच मुलगा असणारा छत्रपती शाहू हा गादीवरती बसलेला होता. आपल्या पोटच्या लेकाला, ज्या लेकाने इतकं काही सोसलं, त्या लेकाला गादीवरती बसलेलं बघून, मराठ्यांचा छत्रपती झालेलं बघून येसुबाई राणी साहेबांना प्रचंड आनंद झाला असेल. येसुबाई राणी साहेबांना बघून छत्रपती शाहूंनाही प्रचंड आनंद झाला. आणि मराठ्यांची ही सीता अखेर वनवास संपून महाराष्ट्रामध्ये परतली. महाराणी येसुबाई जेव्हा महाराष्ट्र सोडून जात होत्या तेव्हा महाराष्ट्राच्या मातीतला एक एक कण रडला असेल. महाराणी येसुबाईंना रायगडावरती जेव्हा अटक झाली तेव्हा रायगडाची शिरकाई सुद्धा महाराणी येसुबाईंकडे बघून रडली असेल. परंतु आज जेव्हा महाराणी येसुबाई पुन्हा महाराष्ट्रात आल्या तेव्हा महाराष्ट्रातल्या सगळ्या नद्या, नदी नाले, डोंगरदऱ्या खुलखुलून हसले असतील. अशा पद्धतीनं महाराणी येसुबाई अखेर महाराष्ट्रामध्ये परत आल्या. आपलं उर्वरित जीवन त्यांनी राजमाता म्हणून घालवलं. अत्यंत दुःख भोगलेल्या, अत्यंत यातना सोसलेल्या महाराणी येसुबाईंची ही गोष्ट तुम्हाला माहित होती का? नव्हती तर हा व्हिडिओ अनेकांपर्यंत पोहोचवा. कारण तुम्हाला खरं सांगतो, आपल्या मराठ्यांचा इतका जाज्वल्य इतिहास अनेकांना माहितीच नाहीये. तो माहीत करून द्यायचा असेल तर तुम्हाला व्हिडिओला शेअर करावा लागेल, व्हिडिओला हाईप सुद्धा करावा लागेल. तुम्हाला सबस्क्राईब करून येसुबाई राणी साहेबांना धन्यवाद द्यावा लागेल, मुजरा घालावा लागेल, बाळाजी विश्वनाथांचा मुजरा करावा लागेल, त्यांना धन्यवाद द्यावा लागेल. कारण त्यांच्याशिवाय हे सगळं काही शक्यच नव्हतं. अशा पद्धतीच्या अनेक ऐतिहासिक कथा आपण या चॅनलवरती सांगणार आहोत. त्यामुळे तुम्हाला कुठली गोष्ट ऐकायची हे मला कमेंट करून सांगा. आणि पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.